मार्च जागतिक महिला दिन। या जागतिक महिला दिनानिमित्त आज या ठिकाणी आपल्या शाळेत या महिला दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, शिक्षकांच्या वतीने आपल्या शाळेतील सर्व महिलांना आणि या मुलींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया। आज 100 वर्षापूर्वी ओके नाही 100 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये ज्या महिला रस्त्यावर उतरल्या होतात, का उतरल्या होतात का त्यांचे कामाचे दिवस किंवा त्यांना त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये जी वागणूक दिली जात होती ती वागणूक चुकीची होती आणि त्याच्यावर अति काम त्यांना करावं लागत असेल। त्याचबरोबर खरं त्याचा मुख्य मुद्दा जो होता का त्यावेळेस आपण तो अमेरिका प्रगत आहे, पण त्यावेळेस सुद्धा महिलांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार नव्हता। त्यामुळे ते कामाचे तास कमी करून मिळावे, कामाची योग्य वागणूक मिळावी आणि विशेषतः त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी अमेरिकेतल्या महिला साधारण 100 वर्षापूर्वी तिथे रस्त्यावर उतरल्या। तिथल्या स्थानिक सरकारविरोधात त्यांनी लढा दिला। तो लढा एवढा आक्रमक होत गेला की त्या ठिकाणी काही दिवसानंतर त्या लढ्याला यश आलं आणि या सर्व महिला जिंकल्या ओके नाही। त्याच वेळेस तिथं अमेरिकन सरकारने ठराव केला, विशेषतः ठराव संयुक्त राष्ट्र संघटनेत गेला आणि त्या ठिकाणी त्याला खऱ्या अर्थाने काही दिवसानंतर, काही वर्षानंतर हा जो दिवस आहे 8 मार्च, या 8 मार्चला खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली ती जागतिक महिला दिन म्हणून हा जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरात साजरा केला जातोय, आपल्या भारतातही साजरा केला जातोय। मला वाटतं भारतीय राष्ट्रीय महिला दिन हा वेगळा आहे आणि जागतिक महिला दिन हा वेगळा आहे। तर असा जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी पुण्याच्या आपल्या शिक्षकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो। विशेषतः बघा या ठिकाणी जर आपण विचार केला तर आज संपूर्ण जगात महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत। पाहिले की नाही तुम्ही, राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल आणि विशेषतः घरामध्ये सांगायचं कामच नाही। घरामध्ये किंवा जे सांस्कृतिक क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये अक्षरशः महिलाच पुढे प्रगत आहेत। आता MPC असेल, UPC असेल, प्रत्येक ठिकाणी अगदी मिलिटरी